बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। नागपुरात आज ठाकरे सेनेचं रामरक्षा पठण होणार आहे। अयोध्येतील दानपेटी चोरी प्रकरणी निषेध करण्यासाठी हे रामरक्षा पठण होणार आहे। नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात रामरक्षा पठण पार पडेल। त्यानंतर मंदिरासमोरील रस्त्यावरच उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। राम मंदिरातील चोरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंकडून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। याच बातमीची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या थेट जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की आज उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण देखील होणार आहे आणि तसंच अमरावतीत रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याकडून हनुमान चालीसा देखील पठण होणार आहे। म्हणजे ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी हे सगळं चालू आहे का? अगदीच मागील आठवडाभरापासून नागपूरमध्ये जो आयोजित रामरक्षा पठण कार्यक्रम आहे, हा धार्मिक कार्यक्रम जरी असला तरी मागील आठवडाभरापासून या संदर्भातील राजकीय जे ते चर्चा आहे ते रंगले आणि राजकीय रंग देखील नागपूरमध्ये आलेला. मी सध्याला रामनगर येथील त्याच राम मंदिरात आहे, ज्या ठिकाणी आज उद्धव ठाकरे जे आहे ते रामरक्षा पठण आणि महाआरती जे आहे ते करणार आहे. या ठिकाणी आता जर पाहाल तर सद्यस्थितीमध्ये भव्य अशी फुलाची सजावट जी आहे ते संपूर्ण मंदिराला आणि मंदिर परिसराला जे आहे ते करण्यात येत आहे. आणि याच ठिकाणी जे आहे ते या मंडपामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले काही शिवसैनिक जे आहेत ते रामरक्षा पठणाला या ठिकाणी बसतील. मंदिर प्रशासनाने जे आहे ते आधीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जे आहे ते सांगितलेलं होतं की या ठिकाणी कोणतीही राजकीय घोषणा अथवा राजकीय ध्वज जे आहे ते या ठिकाणी वापरायचं नाही. त्यामुळे ते आव्हान जे आहे ते त्यांनी स्वीकारत जे आहे ते एकूणच या ठिकाणी सद्यस्थितीत तरी कोणतेही राजकीय ध्वज किंवा लावलेले नाही आणि राजकीय घोषणा देखील दिल्या जाणार नाही याची पुष्टी जी आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. आपण मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा जर बघाल तर या पद्धतीने अगदी फुलाची सजावट जी आहे ते या ठिकाणी करण्यात आली आहे. अगदी रामनवमीच्या सणानिमित्त या ठिकाणी स्वरूप जे आहे ते एकूणच मंदिर आणि मंदिर प्रशासनाला आलेलं आहे. मात्र अगदी मंदिराच्या बाहेर जर पाहिलं तर या पद्धतीने स्टेजची जी आहे ती उभारणी केली जात आहे. या ठिकाणी 4 ते 4:30 वाजता रामरक्षा पठण आणि महाआरती पार पडल्यानंतर याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांची एक छोटीखानी सभा देखील पार पडणार आहे आणि या ठिकाणी ते शिवसेनेकडे संबोधित करतील. मात्र परिसरात जर पाहाल तर मोठे मोठे कटआउट जे आहे ते बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी एकूणच लावण्यात आलेले आहे आणि कोणत्याही पक्षाचा नावाचा उल्लेख किंवा कोणत्याही विशेष घोषणांचा उल्लेख या बॅनरवर नाही. फक्त हिंदू हृदय सम्राट इतकाच आशय जे आहे ते या कटआउट्सवर लावण्यात आलेला आहे. त्यामुळे सद्यस्थिती जर पाहाल तर या पद्धतीने स्टेजची जी आहे ते उभारणी या ठिकाणी केली जाते. मागील आठवडाभरापासून जर आपण पाहाल तर नागपूरमध्ये काही वरिष्ठ जे नेते आहेत शिवसेनेचे ते नागपूरमध्ये दाखल झाले होते आणि एकूणच या कार्यक्रमात त्यांनी तयारी केली होती. पूर्व विदर्भामध्ये अंबादास दानवे यांनी दौरा करत शिवसैनिकांना या कार्यक्रमासाठी येण्यासाठी आवाहन देखील केलं होतं. त्यामुळे एकूणच अयोध्येतील राम मंदिरामध्ये जी काही कथित देणगी चोरी झालेली आहे त्या संदर्भात जनजागृती आणि विशेष म्हणजे ज्या राम मंदिरामध्ये जे आहे ते हे रामरक्षा पठण आणि महाआरती पार पडते त्याच मंदिराचे जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजीवन सदस्य आहे आणि अगदी इथून काही अंतरावर जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं घर देखील आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि इतरही काही राजकीय पक्षांना जे आहे ते निमंत्रण देखील देण्यात आले आहे. त्यामुळे काल नागपूरमध्ये काही ठिकाणी नवनीत राणा यांच्याकडनं जे आहे ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचण्याचा प्रयत्न करण्याचे काही बॅनर देखील नागपूरमध्ये लागलेले होते. त्यामुळे आज नक्कीच जे आहे ते उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता नागपूरमध्ये दाखल होते आणि 4 वाजता या ठिकाणी रामरक्षा पठण झाल्यानंतर या ठिकाणी त्यांची सभा पार पडणार. त्यामुळे या संपूर्ण आठवडाभरामधील जो काही घटनाक्रम आहे त्याला ते आपल्या सभेतून जे आहे ते प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं उद्धव ठाकरे नागपूरमध्ये काय बोलणार याकडे सध्या राज्याचं लक्ष लागलंय. निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.